नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बॅचमधील कंटेंट अगदी फ्री या सिरीजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करत आहोत. हा कंटेंट अगदी शॉर्ट नोट्सच्या स्वरूपात आहे, यामुळे तुमचे रिव्हिजन अगदी कमी वेळेत व्हायला मदत होईल. अध्ययन प्रक्रिया. अध्ययन म्हणजे काय? विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काही क्रियांमार्फत अनुभव, कृतीद्वारे आपण आपल्या वर्तनात बदल घडवून आणतो. हेतू साध्य करताना परिस्थितीशी जुळवून घेतो. ज्ञान अभिवृत्ती असेच कौशल्य प्राप्त करतो. यास अध्ययन प्रक्रिया म्हणतात. शिक्षण व अध्ययन फरक. शिक्षण वजा सर्वांगीण विकास, अध्ययन वजा एखादे कौशल्य मिळविणे. अध्ययनाच्या व्याख्या. अजत. 1. नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन. ज्या कृतीमुळे आपण करू शकतो त्यास अध्ययन म्हणतात. गॅरेट. 2. अनुभव व वर्तन यातील सुधारणेला अध्ययन म्हणतात. नॉर्मन एलमान. 3. बने म्हणजे वर्तन व अवबोध या दोन्हीमधील सुधारणा होय. मर्फी. 4. सवयी, ज्ञान व अभिवृत्तीयांचे संपादन म्हणजे अध्ययन होय. क्रो अँड क्रो. 5. वर्तनाद्वारे हळूहळू वर्तन प्रणालीमध्ये घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन. गिलफोर्ड. 1. अध्ययन ही बदल घडवून आणणारी क्रिया आहे. माइंजा सिगोल. 2. अध्ययन म्हणजे अनुभवाश्रित वर्तन बदल होय. वुडवर्थ. 3. अनुभवाद्वारे वर्तनात परिवर्तन होणे म्हणजे अध्ययन. वाइन्झ गेटस. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तन बदलास अध्ययन असे म्हणतात. अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित वर्तन बदल होय. या प्रक्रियेत अनुभव घेणे व अनुभवातून वर्तनात सुधारणा करणे अपेक्षित असते. सरावामुळे प्रयत्नपूर्वक सहेतुकपणे वर्तन घडून येणारे सुधारणात्मक, सापेक्षतः टिकाऊ स्वरूपाचे मापनीय बदल म्हणजे अध्ययन होय. अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये वजा. अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये आपणास पुढील प्रमाणे सांगता येतील. 1. अध्ययन हे सहेतुक असते. उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही. 2. अध्ययन हे नेमके कृतीद्वार घडत असते. 3. अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. 4. अध्ययन प्रक्रिया ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक अनुभव नवीन काहीच शिकविणाराच असतो. 5. अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होतात. 6. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो. 7. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते. 8. अध्ययनात सरावाला खूप महत्त्व आहे. सरावाने अध्ययन सुधारते. 9. दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे विस्मरण होते. 10. अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. 11. अध्ययनामुळे आकलन होते. 12. अध्ययनाने एके ठिकाणी प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या अध्ययनात होऊ शकतो. 13. अध्ययनामुळे नवीन गोष्टींची धारणा होते. अध्ययन कसे होते? एखादे कौशल्य कसे प्राप्त झाले? प्रगती साधताना लागलेला वेळ किती? प्रगतीचे कोणकोणती टप्पे असतात? पठारावस्था कशी निर्माण होते? शारीरिक परिसीमा कौशल्य अध्ययन. वक्र अध्ययन. वक्र लर्निंग कर्व. विशिष्ट कौशल्य संपादित करताना अध्ययनार्थाने केलेले प्रयत्न आणि त्याने केलेली प्रगती यांचा परस्पर संबंध ज्या आलेखाच्या मदतीने दाखविला जातो त्यास अध्ययन वक्र म्हणतात. अध्ययन वक्रातील टप्पे. 14. सुरुवातीचा टप्पा. इनिशियल स्पर्ट. 15. जलद प्रगतीचा टप्पा. इंटरमिडिएट स्पर्ट. 16. पठारावस्था. प्लॅटो स्पर्ट. 17. अंतिम प्रगती. एंड स्पर्ट. 18. शारीरिक परिसीमा. फिजिओलॉजिकल लिमिट. पठारावस्था निर्माण होण्याचे करणे. 1. अभिरुची कमी होणे. 2. कृती करताना कंटाळा येणे. 3. वेग व अचूकता यावर लक्ष देणे. 4. कठीण भाग शिकताना प्रगती खुंटते. 5. कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी. 6. प्रेरकाची तीव्रता कमी होणे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाच पाहिजे. भेटूया नवीन व्हिडिओत. धन्यवाद.